अपील झाली पंचांकडे, अपील पंचांनी फेटाळली. हा देखील डॉट बॉल आहे. सेमीफायनल नंबर 1 सुरू आहे. एका बाजूने JSCC मांजरे त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतो टीम खेळताना पाहायला मिळते हिंगाणेवाडी. मिस टाइम स्ट्रोक आहे, चिप शॉट आपण पाहतोय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये 2 धावांचा प्रयत्न आहे. 2 धावा अगदी सहज प्राप्त होतील. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 11 धावा. पावसाळी रबर बॉलची टुर्नामेंट आहे. या स्पर्धेमध्ये पाऊस होणार नाही असं वाटलं होतं, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये ते देखील चित्र पाहायला मिळालं. म्हणजे नावापुरता का होईना परंतु पाऊस पडलाय पावसाळी रबर बॉलच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये. अकरा धावा धावफलकावरती आहेत. 11. चांगला बॉल आहे. खर तर लेंथ वरती हा बॉल पिच झाला, तिथून या बॉलने उसळी घेतली आणि लेंथ वरती पडून ज्यावेळेस बॉल अतिरिक्त उसळी घेतो फलंदाज म्हणून तो बॉल खेळणं तुम्हाला खूप कठीण काम आहे. तुम्हाला ती ऍडजस्टमेंट तुम्ही करू शकत नाही. फलंदाज म्हणून खूप कठीण असतं. ज्यावेळेस बॅकफुटला गेलेत, फटका चांगला आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आहे. 1 धाव प्राप्त झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि 2 धावा अगदी सहज प्राप्त होतील. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती. 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. धावफलकावरती धावा आहेत 13. गोलंदाज अक्षय बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. अक्षय आणि अमर ही सलामीची जोडी देखील मैदानावरती आहे. यावेळेस देखील फटका चांगला. 1 धाव प्राप्त झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर होणार नाही या, कारण क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळालंय. यावेळेस 1च धाव प्राप्त झाली. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 14 धावा. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावरती 14 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 7च्या धावगतीने पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 धावा धावफलकावरती आहेत. सह्याद्री 11 जुगाई आणि RCC मोसम संघाचे संघनायक विनंती आहे आपण टॉस साठी या. RCC मोसम आणि सह्याद्री 11 जुगाई संघाचे संघनायक आपल्याला विनंती आहे इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी या. गोलंदाज विकास बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये आहे. नो मॅन्स लँड झोन मध्ये बॉल पडलाय. 2 धावांचा प्रयत्न आहे. 2 धावा तर सहज प्राप्त झाला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2च धावा प्राप्त होतील. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 16 धावा धावफलकावरती. गोलंदाज विकास बॉलिंग ट्रॅक वरती आहे. धावफलकावरती धावा आहेत 16. सन्माननीय बाबा सोलेकर साहेबांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आहे. आधारस्तंभ चषक. यावेळेस देखील ऑन साइडला बॉलला खेळत डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. 2 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्यात आणि 2च धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. 18 धावा धावफलकावरती आहेत. पाठीमागच्या 2 बॉल वरती या इनिंग मध्ये आतापर्यंत 5 दुहेरी धावा आल्यात. 5 वेळा दुहेरी धावा देखील येताना आपण पाहिल्यात. चांगला बॉल होता. विकेट कीपर गॅदर करू शकले नाही. 1 धाव प्राप्त झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी देखील फलंदाज धावतायत. संधी निर्माण जरूर झाली होती धावबाद करण्याची, परंतु 2 धावा अतिशय सहज 2 बाईज झाल्यात.
20 धावा धावपलकावरती आहेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, हा बॉल वाईड आहे. अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. 16 संघ आज मैदानावरती खेळलेत आणि 16 संघांमध्ये सेमीफायनलच्या 2 मॅचेस आणि फायनलच्या मॅचेस आपण 4-4, 5-5 ओव्हरच्या खेळवतोय. हे देखील या स्पर्धेचं एक वेगळं वैशिष्ट्य राहिलंय. चांगला बॉल आणखी एक तुम्हाला पाहायला मिळेल. धावपलकावरती धावा आहेत 22. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. धावपलकावरती धावा आहेत 22. पुन्हा एकदा एका धावेचा प्रयत्न आहे आणि पुन्हा एकदा सफलता मिळाली. 22च्या माध्यमातून आणखी एक धाव आली. धावपलकावरती धावा आहेत 23 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 23 धावा धावपलकावरती. 4 षटकांची मॅच आहे. 23 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली विकास यांची. तेवीस धावा धावपलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 23 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 23 विदाउट लॉस. अजूनही अक्षय आणि अमर ही जोडी मैदानावरती आहे. अंतिम षटकाच्या खेळामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न या जोडीला करावा लागणार आहे. शरीरावरती हा बॉल आदळलाय. इथे देखील एका धावेचा प्रयत्न आहे आणि ती धाव घेत असताना फलंदाज धावबाद झाले. रनआउट स्वरूपामध्ये ही विकेट आली. क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 38 रनआउट साठी वापरला जातो. प्रत्येक गोष्टीसाठी क्रिकेटमध्ये नियम आहेत. 42 लॉज त्याच्यामध्ये असतात. 42 लॉजच्या अंतर्गत क्रिकेट खेळलं जातं. धावबाद स्वरूपामध्ये ही विकेट आली आहे. तेवीस धावा धावपलकावरती आहेत. 23 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. या ठिकाणी आपण पाहतोय लिडिंग एज लागले हवेमध्ये. बॉल यष्टिरक्षक बॉलच्या खाली पोहोचले. चांगला असेल. वेल चेच कॅच. विकेट. फलंदाज बाद. सह्याद्री 11 जुगाई आणि मोसम संघाचे संघ नायक दोघांनाही विनंती आपण टॉस साठी या. नवीन फलंदाज संभाजी मैदानावरती दाखल होत आहेत. संभाजी नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होत आहेत.
अपील झाली आहे. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. क्लीन बोर्ड, 1 मोर विकेट. पुन्हा एकदा एका धावेचा प्रयत्न आहे. दोन धावा प्राप्त झाल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि 3 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्यात. 26 धावा धावफलकावरती आहेत. मोसम संघाचे संघनायक विनंती आहे आपण टॉससाठी या. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस बॉल होता मंगेश यांच्यासाठी. सुवर्ण संधी. फुल टॉस वरती फुल टॉल षटकार वसूल केलाय आणि धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 32 धावा धावफलकावरती आहेत. मंगेश यांनी डावाला फिनिशिंग टच दिलेत आणि 33 धाव्यांचं लक्ष असेल. 33 इज द टार्गेट. एससीएचे उपाध्यक्ष सन्माननीय सुरेश कोटकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. त्यांना विनंती आपण या टॉस आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न केला जातोय. सह्याद्री 11 जुगाई संघानं टॉस जिंकलेला आहे. निर्णय आपल्यापर्यंत येईलच. तेहतीस धाव्यांचं लक्ष आहे. 33 इज द टार्गेट. चला हिंगणेवाडी टीम आपण आपली ओपनिंग पेअर मैदानावरती पाठवा. हिंगणेवाडी हिंगणेवाडी टीम आपण आपली ओपनिंग पेअर मैदानावरती पाठवा विनंती आहे. विकास आणि प्रदीप ही ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचलेली आपण पाहतोय हिंगणवाडी टीम साठी.
33 धाब्यांचं टार्गेट आहे. 4 षटकांमध्ये 33 बनवायच्या हिंगणेवाडी टीमला. चांगला फटका आहे. हवेत बॉल उंच गेला. क्षेत्ररक्षक त्या दिशेने आहेत आणि सेल टिपलाय. पहिल्याच बॉल वरती सफलता आहे. विकेट. फलंदाज बाद. नवीन फलंदाज उत्तम मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 3 वरती उत्तम कामगिरी त्यांना करावी लागेल जिंकायचं असेल या ठिकाणी हिंगणेवाडी टीमला. तर महत्वाची बॅटिंग त्यांना देखील करावी लागेल. जय शिवराय स्पोर्ट हिंगणेवाडी टीम आणि चांगली कामगिरी त्यांना करावी लागेल. यावेळेस मात्र आपण पाहतोय कडक हा फटका. हाफ व्हॉलीबॉल होता. उत्तम फटका. उत्तमच्या बॅटमधून षटकार. मध्ये यावेळेस देखील चांगला फटका. एक धाव प्राप्त झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथे होईल का? तर झालाय. धावबाद होऊ शकतात. स्ट्राईक एंडला उत्तम धावत होते आणि त्यांच्याच एंडला थ्रो देखील आला होता. 9 धावा धावपलकावरती आहेत. 2 धावा प्राप्त झाल्यात. 9 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 1 ची सुरुवात विकेटने झाली आहे. प्रदीप अगदी शून्यावरती बाद झाले. उत्तम मैदानावरती दाखल झाले परंतु पहिल्याच बॉल वरती आपले इरादे त्यांनी स्पष्ट केलेत. प्रत्येक षटकारासाठी अरुणजी पवार साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. यावेळेस देखील फलंदाज स्टेप आउट झालेत. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक अमर आहेत आणि त्यांच्या हातामध्ये हा बॉल पोहोचलाय. विकेट. फलंदाज बाद. नऊ धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अभिषेक आता मैदानावरती पोहोचतायत. विकेट खूप महत्वाच्या 2 गमावल्यात हिंगणेवाडी टीमने. इथून जिंकायचं असेल तर मग मात्र संघर्ष करावा लागेल. 9 धावा तर आल्यात. पहिल्या षटकामध्ये कॅल्क्युलेटेड रिस्क क्रिकेटमध्ये घेणं गरजेचं असतं परंतु सन्माननीय नंदकुमार बारसकर साहेबांचा सन्मान देखील आपण करणार आहोत. अमर चाळके यांच्या शुभ हस्ते आपण नंदकुमार बारसकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. समांतर धावेने धावपलक पुढे जाईल. 10 धावा धावपलकावरती. 10 रन लॉस ऑफ 2 विकेट. 33 धाब्यांचं लक्ष आहे म्हणजे 23 धावा अजूनही बनवायच्यात. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. यावेळेस मात्र बॅकफुटला गेलेत. 1 धाव प्राप्त झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तर नाही झालाय. 1च धाव प्राप्त झाली आहे. अमोल चाळके यांच्या शुभ हस्ते नंदकुमार बारसकर साहेबांचा सन्मान आपण करतोय. या स्पर्धेला विशेष सहकार्य त्यांच्या माध्यमातून मिळाले. त्यांचा देखील विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय.
यावेळेस प्ले अँड मिस. तदनंतर सन्माननीय सागरजी डाकरे साहेब त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. गणेश चाळके यांचे शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. सागरजी डाकरे यांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय. विशेष सहकार्य या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून देखील मिळालंय आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय. अकरा धावा धावपलकावरती आहेत. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अठरा बॉल मध्ये 22 धावींची आवश्यकता आहे. 18 बॉल शिल्लक आहेत अद्यापही आणि 22 धावींची आवश्यकता आहे. धावपलकावरती धावा आहेत 11. 18 बॉल मध्ये 22 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती अमर दाखल झालेत आणि त्यांच्या संघाला जर या स्पर्धेमध्ये अमर राहायचं असेल तर आता खूप चांगली गोलंदाजी त्यांना करावी लागेल. 11 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 11 लॉस ऑफ द 2 विकेट. सन्माननीय सुरेशजी कोटकर साहेबांचा देखील सन्मान आपण करतोय. एससीए चे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी विकास चाळके साहेबांच्या शुभ हस्ते आपण सुरेशजी कोटकर साहेबांचा सन्मान करतोय. बॅकफुट पंच. व्हॉट अ शॉट दॅट इज. जबरदस्त टायमिंग सिक्सर. जबरदस्त टायमिंग तुम्हाला पाहायला मिळालं. बॅकफुट पंच. बॅकफुट वरून हा फटका आपण पाहिला. बॅटचं एज लागले दरम्यान क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एका धावेची प्राप्ती या ठिकाणी केली जाईल. अगदी सहज एक धाव प्राप्त झाली. 18 धावा षटकारानंतर सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम बॅटर असं म्हणावं लागेल. एक धावेला देखील महत्व दिलं फलंदाजाने. यावेळेस देखील प्ले अँड मिस. आणखी एक बॉल डॉट आलाय. अभिषेक आहेत नवीन फलंदाज. त्यांच्या बॅट मधून षटकार आलाय. 18 धावा धावपलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 रन्स लॉस ऑफ द 2 विकेट. क्रमांक 1 ची ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून मिळाली सन्माननीय अरुणदादा पवार यांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय. अक्षयजी चाळके यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. संदीप चाळके साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय श्रीमान अरुणदादा पवार साहेबांचा देखील सन्मान करतोय. क्रमांक 1 ची ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपल्याला मिळाली आहे. 2 धाव्यांचा प्रयत्न आहे. मंगेश वारे वाऱ्याच्या गतीने बॉलच्या दिशेने गेलेत डीप बॅकवर्ड स्कोअर लेग क्षेत्रामध्ये, परंतु त्याचा उपयोग झाला नाही. 3 धावा आतापर्यंत फलंदाजाने ऑलरेडी धावल्यात. चौथीचा देखील प्रयत्न होता. 3च धावा या ठिकाणी प्राप्त होतील आणि 3 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती आहे. 21. धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 33 धाव्यांचं लक्ष आहे. डेड बॉल. हाफ ट्रॅकर हा बॉल होता एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. हवेमध्ये बॉल क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे मात्र आपण पाहतोय सेफ हँड. अभिषेक यांची खेळी संपली आहे. विकेट.
फायनल मॅचेस आपण 4-4 ओव्हरच्या खेळवतोय, ही देखील विशेष गोष्ट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अधोरेखित करतोय. चांगली गोष्ट आहे. 16 संघ खेळून देखील एकाच दिवसामध्ये 4-4 ओव्हरच्या सेमीफायनल आणि फायनलच्या मॅच देखील आपण यानंतर पाहणार आहोत. 21 धावा धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 21 लॉस ऑफ द 3 विकेट. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक खूप वेगाने गेलेत अमर बॉलच्या दिशेने. झेल ड्रॉप झालाय. 2 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि 3 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. शर्तीचे प्रयत्न एकदा अमरसाठी सर्वांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रयत्न 100% कमिटमेंट त्यांची होती. 24 धावा धावपलकावरती आहेत. 3 गडी आतापर्यंत बाद झाले. 24 धावा धावपलकावरती. 24 धावा धावपलकावरती आहेत. 24 धावा धावपलकावरती आहेत. नो बॉल आणि इथे मात्र अगदी मुक्त धावा मिळतील. आणखी एका धावेचा प्रयत्न आहे. पाच धावा या ठिकाणी प्राप्त झाल्यात. नो बॉल आणि एकूण 5 धावा प्राप्त होतील. हाईट फॅक्टरचा नो बॉल आहे. येस, वेस्ट हाईटच्या वरती बॉल होता, त्यामुळे पंचांनी नो बॉल घोषित केलाय. एकोणतीस धावा धावपलकावरती. 4 धाव्यांची गरज आहे हिंगणेवाडी टीमला अजून जिंकण्यासाठी. पहिली टीम कोणती असणार फायनल मध्ये जाणारी, हा प्रश्न आहे. एका धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय आणि एक धाव अगदी सहज प्राप्त झाली. 30 धावा धावपलकावरती आहेत. 3 धाव्यांची आवश्यकता आहे. नो बॉल पंचांनी पुन्हा एकदा घोषित केलाय. फलंदाज धावबाद. स्कोर आर लेवल. आता धावा बरोबरीत आहेत आणि एका धावेची आवश्यकता आहे हिंगणेवाडी टीमला. जय शिवराय स्पोर्ट हिंगणेवाडी. एका धावेची आवश्यकता आहे. नवीन बॅटर सिद्धार्थ मैदानावरती दाखल झालेत. अरुण पवार साहेबांचा संघ आज चांगली कामगिरी करतो या मैदानावरती. अजूनही एका धावेची आवश्यकता. स्टील 1 नीडेड फॉर द विक्ट्री. आणि हेच या खेळाचं वैशिष्ट्य आहे. एकेका धावेला इथे महत्व असतं. एका धावेची आवश्यकता आहे. नो बॉल पंचांनी पुन्हा एकदा घोषित केलाय आणि ही मॅच या ठिकाणी फिनिश झाली.